हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण काय बघत होतो? टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. आपण काय केलं आतापर्यंत 4 टाइप्स बघितलेले आहेत: आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितला मेटॅलिक बॉन्ड. आज आपण लास्ट टाइप बघतोय, काय आहे? हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, डेफिनेशन बघू. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन ॲटम्स. कोणामधला? हायड्रोजन ॲटम्स मधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन which are covalently linked with a highly electronegative atom. ठीक आहे, कोणत्या हायड्रोजन ॲटम्स मधला काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पण कोणत्या हायड्रोजन ॲटम्स? जे कोव्हॅलंटली लिंक झालेले आहेत. कोणाबरोबर लिंक झालेले आहेत? विथ ए हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. असे हायड्रोजन ॲटम जे काय आहेत? कोव्हॅलंटली लिंक झाले, म्हणजे ज्यांचा असे हायड्रोजन ॲटम्स ज्यांचा कोव्हॅलंट बॉन्ड आहे कोणाबरोबर? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स जे असतील त्यांच्याबरोबर. एक्झाम्पल दिलंय फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्या बरोबरचे. म्हणजे काय? HF मधला, परत HO आणि NH हे जे बॉन्ड्स आहेत, असे हायड्रोजन ॲटम्स जे काय आहेत? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स बरोबर कोणते बॉन्ड फॉर्म केलेले आहेत? त्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. असे जे हायड्रोजन आहेत ते काय करतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतात त्यांच्या एकमेकांमध्ये. म्हणजे ह्या हायड्रोजनचा दुसऱ्या हायड्रोजन बरोबर असेल. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्ड म्हणतोय. एक्झाम्पल बघा, काय आहे? HF आहे आणि वॉटर मोलेक्युल आहे. HF आणि वॉटर आपल्याला एक्झाम्पल माहितीये. वॉटर काय असेल? त्याच्यात असतात आतमध्ये स्वतःच्या त्या वॉटरच्या सॉल्व्हंट मध्ये त्या स्वतःच काय असतील? त्याच्यामध्ये भरपूर हायड्रोजन बॉन्ड्स असतील. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, HF मध्ये काय होतं? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जो आहे तो काय करतो? इथले इलेक्ट्रॉन्स काय करतो? बॉन्ड मधले स्वतःकडे जास्त वेळ ठेवतो. म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन्स मुळे त्याच्याकडे काय आलेलं आहे? डेल्टा निगेटिव्ह चार्ज आलेला. त्याच्यावरती काय आलं? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. असं कशामुळे होतंय? तर इथं काय सांगतोय आपण? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमची टेंडन्सी काय असते? स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची. मग जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स बरोबर जे बॉन्ड असतील, सपोज हा बॉन्ड आहे, एक्झाम्पल आपण घेतलं HF हा बॉन्ड आहे. ह्या बॉन्ड मध्ये काय आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, हे 2 इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जास्त वेळ असतील? हायड्रोजन काय? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेमेंट आहे. फ्लोरीन काय आहे? इलेक्ट्रो निगेटिव्ह इलेमेंट आहे. मग इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे हा काय करेल? फ्लोरीन हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय करेल? स्वतःकडे खेचून घेईल. खेचून घेतल्यामुळे काय होतं? फ्लोरीन वरती 2 इलेक्ट्रॉन आले. अगोदर त्या बॉन्ड मध्ये त्याचा एकच इलेक्ट्रॉन होता. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणलंय ना, म्हणजे फ्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन असेल, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असेल. 1 इलेक्ट्रॉन असताना त्याच्यावरती चार्ज येत नाही, पण हायड्रोजनचा पण इलेक्ट्रॉन तो काय करतोय? स्वतःकडे ओढून घेतोय. त्याच्यामुळे याच्यावरती चार्ज काय होतो? डेल्टा मायनस. आता याच्याकडचा इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणून आपण काय म्हणतो? याच्यावरती चार्ज केला डेल्टा प्लस आला. ठीक आहे, निघून गेला म्हणजे कम्प्लीट ट्रान्सफर झालेली नाही. फक्त ह्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स काय केलेले आहेत? फ्लोरीन स्वतःकडे ओढून घेतले. बॉन्ड आहे. ठीक आहे, अशा वेळी काय होतं? फ्लोरीन वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज येतो, हायड्रोजन वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येतो. याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर तो काय करतो? डेल्टा पॉझिटिव्ह ॲटम कोण सापडतोय का बघतो, ज्याच्याकडून तो काय करेल? आणखी डेल्टा निगेटिव्ह त्याचा ट्रान्सफर करेल. मग शेजारी परत आपल्याला HF मोलेक्युल दिसतोय. इथं पण काय झालेलं असणार? डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह. मग हा डेल्टा निगेटिव्ह आणि हा डेल्टा पॉझिटिव्ह यांच्यात काय होतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतो आणि त्याला आपण काय म्हणतोय? हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, पुढे पण काय असेल? डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह. मग तुम्हाला आता हे जे डॉटेड दिसत आहेत रेड डॉट मध्ये किंवा रेड डॅश लाईन मध्ये आहेत, ते काय आहेत? आपले हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. ठीक आहे, डेल्टा निगेटिव्ह आणि डेल्टा पॉझिटिव्ह यांच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल त्याला आपण काय म्हणतोय? हायड्रोजन बॉन्ड. पण यात कंडिशन काय आहे? हायड्रोजन प्रेझेंट असला पाहिजे. हायड्रोजन ॲटम्स मध्ये असणारे जे बॉन्ड्स आहेत, हायड्रोजन ॲटम मुळे येणारे जे बॉन्ड्स आहेत, त्यांना आपण काय म्हणतोय? हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे वॉटर मोलेक्युल. वॉटर मोलेक्युल मध्ये ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन्स असतात. आता ऑक्सिजन पण डेल्टा निगेटिव्ह चार्ज दाखवेल, कारण तो काय आहे? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तर डेल्टा निगेटिव्ह दाखवला की यांनी काय केला? लगेच डेल्टा पॉझिटिव्ह दाखवला, कारण 2 इलेक्ट्रॉन्स कुठे गेले? त्या ऑक्सिजनच्या साईडला गेलेत. मग पॉझिटिव्ह आला की तो डेल्टा निगेटिव्ह बरोबर अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवेल. हा निगेटिव्ह असल्यावर हा काय असणार? डेल्टा पॉझिटिव्ह.
हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह. मग डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला की लगेच तो काय करतो, डेल्टा निगेटिव्ह कडे अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवतो. पुढचा डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह दाखवतो. असा जो बॉन्ड फॉर्म होईल अट्रॅक्टिव्ह फोर्स वाला, त्याला आपण काय म्हणतोय, हायड्रोजन बॉन्ड म्हणतोय. आता आणखीन एक क्वेश्चन आहे, इकडे पण हायड्रोजन दिसतो, ह्याच्यावरती पण काय असतो, काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल. मग हा आणखी कोणाबरोबर अटॅच झालेला असेल, पुढच्या वॉटर मोलेक्युल बरोबर अटॅच झालेला असेल. ठीक आहे, असं काय झालेलं असेल, चेन रिएक्शन सारखं खूप मोठं हायड्रोजन बॉन्ड्सचं काय झालेलं असेल, स्ट्रक्चर तयार झालेलं असेल. कशात, वॉटरमध्ये. मग वॉटरमध्ये आपल्याला माहितीये मेल्टिंग पॉईंट काय असतो, 100 असतो. ठीक आहे, एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही. मग त्याचं रिझन काय आहे, मेल्टिंग पॉइंट साठी काय करावं लागतं, आपल्याला बॉन्ड्स ब्रेक करावे लागतात. म्हणजे जेव्हा आपण वॉटरला हीट करायला स्टार्ट करू तेव्हा काय होत असतं, त्याच्यातले हे जे बॉन्ड्स आहेत ते हळूहळू काय होत जातात, ब्रेक होत जातात. ऍटम्स काय होतात, सेपरेट होत जातात. मग तेव्हा आपण काय म्हणतो, त्याचं मेल्टिंग पॉईंट म्हणण्यापेक्षा वॉटरला काय असेल, बॉइलिंग पॉईंट असेल. मग अशा वेळी काय होत जातं, त्यातले बॉन्ड्स ब्रेक होत जातात आणि काय होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर मध्ये व्हायला स्टार्ट होतं. मग हे बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते, बाहेरून एनर्जी द्यावी लागते. मग एनर्जी आपण कशी करतो, कशी देतो, हीट करून देतो. ठीक आहे, हीट करून देतो. मग हीट करताना स्टार्टिंगला वॉटरच्या कंडिशन मध्ये म्हणजेच हायड्रोजन बॉन्ड असताना काय होतील, अगोदर हायड्रोजन बॉन्ड काय होतील, ब्रेक होतील. का ब्रेक होतील, तर हायड्रोजन बॉन्ड काय आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड पेक्षा वीक आहे. ते फक्त काय आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे काय होतील, स्टार्टिंगला आपण काय करू म्हणू, 50 डिग्री पर्यंत आपण काय केलं, टेम्परेचर दिलेलं आहे. अशा वेळी जे बॉन्ड्स ब्रेक होतील ते कोणते असणार आहेत, हायड्रोजन बॉन्ड्स असेल. आणि तिथून पुढे टेम्परेचर जर वाढलं तर काय होतील, हे तुमच्या वॉटर मधले बॉन्ड्स ब्रेक व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे, वॉटर मधले म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधले ओरिजिनल कोव्हॅलंट बॉन्ड्स जे आहेत ते काय होतील, ब्रेक व्हायला स्टार्ट होतील. मग आपण काय सांगतोय, हे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत त्याच्यामुळे काय होतो, मेल्टिंग पॉईंट थोडासा इन्क्रीज झालेला असतोय. आता ह्या हायड्रोजन बॉन्ड्स मध्ये पण भरपूर टाईप आहेत, इंट्रामोलेक्युलर आहे, इंटरमोलेक्युलर आहे. ते आपण काय करू, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू हायड्रोजन बॉन्ड्सचे टाइप्स. ठीक आहे, आज आपण काय बघितलं, हायड्रोजन बॉन्ड्स काय असतात, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बिटवीन हायड्रोजन atoms which are covalently linked to electronegative atoms like fluorine, oxygen and nitrogen. ठीक आहे, अशा atoms बरोबर जिथं कुठं हायड्रोजन दिसेल तिथं काय झालेलं असेल, त्या पूर्ण सॉल्व्हंट मध्ये आपण वेगळं काही घेतलेलं नाही. HF मध्ये स्वतःचेच त्याच्यात आत एकमेकांबरोबर हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. वॉटर मध्ये वॉटर मोलेक्युल्सचेच त्याच्यात आतल्या आत काय आहेत, हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. ठीक आहे, मग आपण काय बघितलं आज, हायड्रोजन बॉन्ड्स काय आहेत. आपण आज कंप्लीट केलेलं आहे टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. टाइप्स आहेत 5. सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोणता असतो याच्यातला, तर कोणता असतो, मेटॅलिक बॉन्ड. ठीक आहे, सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोणता असतो, मेटॅलिक बॉन्ड. आपल्याला ऑब्झर्व पण झालेलं आहे की मेटल आपल्याला ब्रेक करायला खूप मेहनत करावी लागते. बाकीचे बॉन्ड्स आपण हीट करून ब्रेक करू शकतो. मेटॅलिक बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आहे. ठीक आहे, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी कोणता पॉइंट एक्सप्लेन करावा असं वाटत असेल तर प्लीज कमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.